नमस्कार. आज आपण बघणार आहोत ॲडिशन विथ कॅरिंग. कॅरी ओव्हर ॲडिशन करताना सर्वात प्रथम लक्षात ठेवायचं की विद्यार्थ्यांनी असे कॉलम करून घ्यायचे आणि त्यामध्ये टेन्स युनिटसाठी आणि कॅरी ओव्हर लिहिण्यासाठी सेपरेट कॉलम असावा, जेणेकरून हातचा लिहिताना किंवा कॅरी ओव्हर लिहिताना तो विसरला जाणार नाही, शिवाय ॲड करताना पण आपली चूक होणार नाही. चला तर आपण पाहूया कॅरी ओव्हर ॲडिशन. वी विल स्टार्ट फ्रॉम युनिट प्लेस. 7 + 5. आता ॲडिशन म्हणजे जॉईन और पुट टुगेदर, म्हणजेच मिळवायचे किंवा एकत्र करायचे. विच इज द स्मॉलेस्ट नंबर? 5. सो वी विल ड्रॉ 5 लाईन्स हिअर अँड काउंट आफ्टर बिगेस्ट नंबर. 7 is the biggest number here. So after 7 we will count 8, 9, 10, 11, 12. But 12 is like this. So we will put 2 in unit place and here 1 in carry over. हे लक्षात ठेवायचं आहे की इथे 12 आहे. हा 12 आपण इथे लिहू शकत नाही, कारण हा 1 टेन्स आणि 2 युनिट्स आहेत. म्हणून 2 आपण युनिट प्लेसमध्ये लिहिले आणि 1 कॅरी ओव्हरमध्ये. आता इथे सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे की 6 + 2 करतात, बट कॅरी ओव्हर विसरला जातो. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की सुरुवातीलाच 1 ॲड करायचा. 1 + 6 7 अँड 7 + 2 9. सो वी विल गेट द आन्सर 67 + 25 is 92. 26 + 49. So we will start from unit place. 6 आणि 9 मध्ये 6 स्मॉलर नंबर आहे, म्हणून आपण सुरुवातीला 6 बोटे पकडूया आणि मग ती 9च्या पुढे काउंट करायची. 10, 11, 12, 13, 14, 15. So we will get the answer 15 and we will write 5 in unit place and 1 in tens place. Again we will add carry over first. 2 + 1 3 and 3 + 4 7. So we will get the answer 26 + 49 is 75. सोडवलेली उदाहरणे तपासून घ्या. धन्यवाद.